आपल्या सबस्क्रायबर लोकांना फुल डिटेल मध्ये मासे बघा. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये गोव्याला आलो. चप्पल आहे चप्पल 60 रुपये चप्पल आहे. आपला आहे हॉटेल हलदनकर होमस्टे. मित्रांनो फायनली आपण आलोय बागा बीचवर. लाट आली मित्रांनो. सनसेटचा व्ह्यू बघा तुम्ही. मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि या व्हिडिओमध्ये जातोय आपण गोवा फुल मचवायला. आपल्यासोबत मित्र आहेत आपले. बट सीन असं आहे ना की अर्धे जणांचे डब्बे वेगळीकडे रिझर्वेशन झालेत, अर्धे जणांचे डब्बे वेगळीकडे रिझर्वेशन झालेत. मित्रांनो फायनली आपली ट्रेन आलेली आहे. प्लॅटफॉर्म नंबर कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर आली काय माहीत. मित्रांनो दाखवतो तुम्हाला आपल्यासोबत कोण कोण आहेत. बघा आकाश, तन्मय, अविनाश. ए पाणीचा बिझनेस कधीपासून चालू केलास? आतापासून. आणि बघा हाय आपल्यासोबत सॅम. हा बघा हाय ऋतिक, हाय अविनाश आणि हाय अनिल. आणि आपले जे अर्धे मेंबर आहेत ते दुसऱ्या डब्यात बसतात ते पण तुम्हाला मी दाखवतो. आणि आपले इथे ऑलरेडी पकडून ठेवली आहे सीट आपल्या. रोहित इज द बॉयने आणि महेश इज द किंग. हे दिसतच नाही रे. लाव जरा लाव. प्रेक्षकांना बघायचे तुझा असली चेहरा. हा बघा स्पीकर ले लो टारगेट का स्पीकर है. इसमें आपको सब ब्लूटूथ का मिलेगा और पावर मिलेगा आपको बजाने के लिए. नहीं चाहिए नहीं चाहिए. पानी बोतल ले ले भाई. पानी बोतल कितने का है? एक पे एक फ्री है. एक पे एक फ्री है. कितने का पर? आज पिएगा तो कल जाएगा. ले पी चल ले. हाँ ले ले पी. अरे थैंक यू भाई. अरे भाई थैंक यू. नहीं भाई पैसा दे भाई पैसा. तूने बोला आज पिएगा तो जिएगा. नहीं भाई तूने बोला आज पिएगा तो जिएगा. मैं जिएगा अभी. चप्पल है चप्पल 60 रुपये चप्पल है भाई. लोग चप्पल लो ना. नहीं भाई नहीं चाहिए. अरे ले गोवा पहनेगा पूरा घूमेगा. क्या बात कर रहे हैं? नाइकी का नहीं चाहिए रे. नाइकी पहने का लाइक है. दो आईफोन. अरे तेरे को दिख रहा है क्या? दो आईफोन वापरता है. मैं नाइकी बोल रहा है तू. तेरे को भी नहीं चाहिए भाई. नाइकी का नहीं चाहिए. फिर कौन सा चाहिए? स्पार्क का है क्या? है ना भाई. ये देख ऐसा गंदा दिख रहा है ना रे वो. अबे नया है अभी पेट में से निकाल के दिखा रहा है वो. अरे नया है. नया रहेगा तो लेगा मैं. अरे एकदम नया है. एकदम पूछ के देता है. ये ले फोन क्या लेगा फोन नहीं ना. कवर बाय वन गेट वन फ्री. भाई कवर बैग A few moments later. सो मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे सर्वजण झोपलेत आणि आता वाजले 4:30 आणि आता आपण चिपळूण क्रॉस करू आणि सर्वजण मित्र आपले झोपलेत. सो मी पण झोपलेलो. इकडे 2 जणांची भांडणं झाली ना. 2 बायकांची भांडणं झाले आणि लय बेकार भांडणं झाल्यानं पूर्ण झोपेची वाट लागली. आता कुठे त्यांना शांत केलं आहे. आता परत झोपून आपण डायरेक्ट भेटूया थिवीमला. मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहे थिवीम रेल्वे स्टेशनला आणि 10:15 वाजता आपल्याला आपल्या रेल्वेने पोहोचवलं आहे ट्रेनने. आणि ट्रेन प्रॉपर टायमामध्ये सुटलेली आणि ट्रेन पूर्ण रिकामी असते. तुम्हाला जर कधी यायचं तुम्ही ह्या ट्रेनने येऊ शकता. गाईस आम्ही फायनली पोहोचलोय थिवीमला. गोव्याला. मित्रांनो एक नवीन गोष्ट समजली आहे. जर तुम्ही थिवीम रेल्वे स्टेशनला उतरलात तर इकडनं तुम्हाला टॅक्सीसाठी पण टोकन घ्यावं लागतं. आणि बघा टोकनची प्राइस 900 रुपये. नॉन एसी 900 रुपये. बागा बीच नॉन एसी 900. काय बोलतो फर्स्ट अटेम्प्ट मध्ये गोव्याला आलो. हा मित्रांनो एक सांगायचं राहिलं. आमच्या मित्रांचं सर्वांचा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ठरलेलं गोव्याला जायचं आणि कॅन्सल नाही झालं अजिबात. बाकीचे जसं मित्र लोकांचं कॅन्सल होतं तसं आमचं अजिबात नाही झालं. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आम्ही लोकांनी करून दाखवलं. काय बोलतो आधी आम्ही 7 जण येत होतो. आता आलोय आम्ही किती बघा 10 जण बघा 10 जण आले. आमचे वाढतात. आणि आम्ही लोकांना आतापासून ठरवलंय गोवा एक्सप्लोर करायचं म्हणून आम्ही थोडं चालत एक्सप्लोर करतोय. चालत गोवा क्या चालत बागा बीच 23 किलोमीटर डायरेक्ट 60 साला 60 धनाधन बागा यात्रा डायरेक्ट.
चला मित्रांनो सांगतो तुम्हाला अपडेट. आता आम्ही लोकांनी टॅक्सीचे प्राईस वगैरे विचारले, ते वेटिंग लिस्ट असते इकडे आणि आम्हाला 1 तास वेटिंग लिस्ट सांगितली त्या लोकांनी. आणि एका टॅक्सीचे 1000 रुपये आणि एका टॅक्सीमध्ये फक्त 4 जण अलाउड असणार. सो जर तुम्ही येत आहे तर तुम्ही अगोदरच काय म्हणजे तुमचा बंदोबस्त करून या. म्हणजे जर कोण तुमच्या ओळखीचं असेल तर त्याला टॅक्सी घेऊन ऑलरेडी स्टेशनला बोलवा. नाही तर इथे खूप म्हणजे असं बुक वगैरे करावी लागते टॅक्सी, वेटिंग वगैरे सर्व असते इथे काउंटर. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामुळं वेटिंग लिस्ट असल्यामुळं मग एका काकाने आम्हाला भेटलेले, खूप चांगले काका होते. त्यांनी सांगितले की बसनी जावा, तुम्हाला बसनी स्वस्तात मस्त पण होईल, परवडेल पण, आणि 5-5 मिनिटांनी बस लागलेली असतं. सो बघू आपण बस स्टँडवर जाऊन काय होते आणि काय आहे. साईडला घे त्यांना, साईडला घे, गाड्या ठोकतील त्यांना. प्रेम म्हणजे मुलं प्रेम प्रेम हे चाट चाट जीप चाट जीप चाट. माझ्या पहिल्या ब्लॉगचा डायलॉग मस्त असतं. राजा सर्जा 10 वडापाव द्या जरा. 10 वडापाव द्या. आपला देसी नाश्ता. वडापाव खाल्ल्याशिवाय आपला दिवस चालू नाही, तुम्हाला माहिती आहे. मित्रांनो फायनली आम्हाला आमची बस भेटलेली आहे. मित्रांनो आता आलोय आम्ही मापुसा बस स्टॉपला आणि तुम्ही बघू शकता इथे त्यांचं फोटोशूट चालू आहे. आणि जर तुम्हाला पण आमच्यासारखं बसने यायचं असेल तर तुम्हाला 2 बस स्विच करावे लागतील. एक थिविम टू मापुसा आणि मापुसावरून तुमचं जो काय हॉटेल असेल जिथे बागा बीच किंवा कलंगट वगैरे तिकडनं तुम्ही बस करू शकता. आणि थिविम टू बागा बीच थिविम टू मापुसा फक्त 30 रुपये प्राईज आहे पर पर्सन. बघा मित्रांनो आपल्याला सेकंड बस भेटली आपल्याला मापुसापासून ते बागा बीच पर्यंत. आणि आपले पोरं बघा कुठं बसलेले बघा. ड्रायव्हर डायरेक्ट एक गाडी चालवणार आहे आता तन्मय तू थोड्या वेळाने. मित्रांनो आपल्याला आपलं हॉटेल भेटलं आहे, बागाजवळ आलोय आपण. आणि आता आपल्याला आपलं हॉटेल भेटलं, तुम्हाला दाखवतो आपलं हॉटेल. आणि काकी पण लई चांगले आहेत, तुम्हाला दाखवतो थांबा. बघा हा आपला आहे हॉटेल हलदनकर होमस्टे. ठीक आहे फायनली पोचले आपण आपल्या हॉटेलजवळ. आणि 1:15 वाजले आपल्याला पोचेपर्यंत. नाही भाई दिवस नाही गेले अजून, आहे दिवस बाकी. चला मित्रांनो बघूया आपले रूम कसे आहेत ते. 2nd फ्लोअर वरती आपला रूम आहे. आणि बघा फुल लॅविश, चांगलं वाटते ना म्हणजे व्यवस्थित. हा अरे बाल्कनी व्ह्यू पण आहे रे भाई. सगळं तुम्हाला फक्त आणि फक्त 1500 रुपये पर नाईट. 1500 रुपये तुम्हाला रूम पाहिजे तुम्ही या काकींना कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल आणि त्यांचा नंबर देईल. आमचा यूट्यूब चॅनल आहे हे बघा. इथे पण एक बाल्कनी व्ह्यू भेटेल आपल्याला. बाल्कनी आमची पर्सनल बाल्कनी. काकींना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नक्की नक्की रूम टूर देतो तुम्हाला. हे बघा हे बघा मस्त आहे ना रे, व्यवस्थित आहे ना. टॉयलेट तुम्ही बघू शकता. इथे एक टॉयलेट आणि बेड, टीव्ही, वायफाय, ऑल फॅसिलिटीज. चांगलं वाटलं ना, व्यवस्थित ना, ठीक आहे ना, एक नंबर ना. फायनली पोहोचलोय. आता आलोय आपण, थोडं रेस्ट करू, फ्रेश होऊ, जेवू वगैरे आणि मग डायरेक्ट जाऊ बीचवर. मित्रांनो आता वाजलेत 2 आणि आम्ही फ्रेश वगैरे झालोय सर्व. आणि आता आम्ही शोधतोय जेवण. आम्हाला जेवण कुठे भेटेल चांगलं. तुम्हाला सांगायचं राहिलं, रूमचे आमचे पर नाईट 1,500 रुपये आहेत फक्त विथ AC. विथ AC वगैरे, AC, TV, वायफाय वगैरे सर्व इन्क्लूड आहे. तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये याचे डिटेल्स देईलच. आणि तुम्हाला त्या काकू पण खूप चांगले आहेत स्वभावाने. खूप त्यांनी आम्हाला स्वतःहून पाणी वगैरे आणून दिलं, चांगलं खूप वेलकम केलं. आम्ही लोक चालत निघालो, एक्सप्लोअर करतोय थोडं गोवा, नंतर जेवू आणि नंतर डायरेक्ट बीच. मित्रांनो आपलं जेवण झालं आहे आता. हे लोक जेवत आहेत आणि माझं जेवण झालं आहे. आणि हा जो आहे हा लय भारी आहे माणूस भाई. अपना चैनल है यूट्यूब पे. हाँ तो क्या नाचो मैं? तो अभी तेरा वीडियो जाएगा यूट्यूब पे. भाई अच्छा है, बहुत इंसान अच्छा है. अपने को बिरयानी. अरे भाई देखो ये देखो हा गोवाचा बागा बीचला कनेक्टेड असलेला मार्केट आहे. आणि इकडे शर्ट, टी शर्ट, हाफ पॅन्ट सर्व 100-100 रुपयाला आहे. सर्व 100-100 आहे बघा. 100 रुपये सर्व. आय लव्ह गोवाची टी शर्ट 100 रुपये. टॅटू. आणि हा एक मित्रांनो इथे ना टॅटूचे दुकान आणि असे टी शर्ट हे वगैरे भरपूर प्रमाणात आहेत, भरपूर. बट टॅटूवाल्यांचे जे दुकान असतात ना ते स्कॅम असतात असं ऐकलं आहे मी. सो तुम्ही आला तर ते मोस्टली तरी इग्नोरच करा.
गुच्ची गुच्ची बघा अजून एक आपल्याला भेटलंय आपल्या ब्लॉग मध्ये. त्याचं नाव काय गुच्ची. मित्रांनो आता आपण जातोय बागा बीचवर आणि 4 वाजलेत आणि बागा बीच आपल्या तुम्हाला तुम्ही हॉटेल दाखवलं म्हणजे आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो आहे त्या हॉटेलपासून बागा बीच हा फक्त चालत फक्त आणि फक्त 5 ते 10 मिनिट अंतरावरतीच आहे. मित्रांनो फायनली आपण आलोय बागा बीचवरती. तुम्ही बघू शकता इथे सर्व खायचं वगैरे पब वगैरे सर्व इथे पबच असतं सर्व. नुसतं डान्स पार्टी सर्व तेच चालू असतं. हे बघा फुल मस्त बीच वाटतं एक नंबर. सर्वजण इथे व्ह्यू घेतात मस्त सनसेटचा. मित्रांनो आलोय आपण फायनली बागा बीचवरती आणि व्ह्यू बघा. व्ह्यू माझ्या मागून तुम्हाला थोडं ब्लॅक ब्लॅक दिसत असेल आय नो दॅट. थोडं मॅनेज करून घ्या. आणि आले फायनली बागा बीचवर. असं वाटतंय बघ ना असं वाटतं की नाही बघ असं म्हणजे प्रॉपर बघ ना ती नदी नदी छोटीशी पाय वल्ले करून घेऊ जरा. अरे तिथे बोट हे बघा मित्रांनो तिथे ना तुम्हाला 500 रुपये एका राईडचे घेतात आणि फक्त 10 सेकंद फिरवतात. तर मग आलात तर औषध माझा पाय पूर्ण गेला. तर हा मी बोलतो 500 रुपये घेतात एका राईडचे 10 सेकंदासाठी फक्त. जर तुम्ही पैसेवाले असाल आणि तुम्हाला एन्जॉयमेंट करायचं तर तुम्ही ते करू शकता. आम्ही तरी ते नाही करत आहे. ठीक आहे. सो तो दिवस आपल्याला बागा बीच आणि कलंगूट बीचजवळ स्पेंड करायचं आहे आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी आपण डे 2 मध्ये आपण नॉर्थ पूर्ण फिरणार आहोत. तर डे 2 पण बघा तुम्ही आणि हा डे 1 पण बघा. फायनली एंटर झालं आपण बागा बीचच्या समुद्रामध्ये आणि एक एक पाय टाकत टाकत पाणी खोलवर होत जात आहे. तुम्ही बघू शकता इथे तन्मय आणि महेश आहे. काळोख तुम्हाला दिसत नसेल कारण का सूर्य त्यांच्या अपोजिट साईडला आहे. काय भेटलं काय भेटलं काय भेटलं दाखव दाखव जरा सबस्क्रायबर लोकांना. काय आहे ते काय आहे शंकर शिंपले जिवंत आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता. हे बघा मित्रांनो हे बघा आपला इथे मच्छीमारी करणार एक माणूस भेटलाय आपल्याच गँग मधला आमच्या बोटी. हे बघा लाट आली लाट आली लाट आली. मित्रांनो झाली आपली तयारी आता बागा बीच मध्ये उडी मारायची. सर्वजण झाले तर फुल तयार. सूर सूर मारणे सूर. मित्रांनो बागा बीच झालं आपलं करून. आता आपण जातोय कलंगट बीच. बघा इकडेच कलंगट बीच आहे. एक 500 मीटर चालल्यावरती जॉईंटच आहे दोन्ही पण बीच. आणि सनसेटचा व्ह्यू तुम्ही बघू शकताय बघा सनसेट. आणि आपले पोरं सर्व जात आहेत कलंगट बीचला चालत. कलेक्शन जमा केलं आहे बघा. एक गोव्याची आठवण म्हणून कलेक्शन जमा केलं आहे आम्ही. शंकर शिंपले जमा करतो एक आठवण म्हणून. मित्रांनो सनसेटचा व्ह्यू बघा तुम्ही. सो मित्रांनो आत्ता वाजलेत 8 आणि आपण चेंज वगैरे करून झालं आपलं. आणि आता आपण जातोय डायरेक्ट बागा बीचचा जो आहे फेमस टिटोज लेन ते बघायला जातोय. आणि तुम्हाला तिकडे दाखवतो की काय तिकडे क्लब वगैरे असतं ना का बोलतात की ते क्लब वगैरे आहे फ्रीवाले पेडवाले काय सगळं सीन तुम्हाला दाखवतो. आणि सर्वांनी ते चेंज केलं बघा. आपण जातोय असं टिटोज लेन. चला बाय. मित्रांनो आम्ही इथे फायनली टिटोज लेन जी फेमस आहे इकडे तिकडे आपण एंट्री झाली आपली. मित्रांनो तुम्ही इकडे याल ना टिटोज लेन मध्ये तुम्हाला ना इथे पहिली गोष्ट जागोजागी ना असे टॅटूचे शॉप्स वगैरे दिसतील आणि असे छोटे छोटे पब वगैरे दिसतील आणि खायच्या जागी. 3च गोष्टी इकडे जास्त करून आहेत. पिंक पब आणि कर्मा पब हे फेमस आहे तिकडे जास्त करून. आपण कुठल्या पब मध्ये जायचंय? आपण कुठल्या पब मध्ये जायचंय? पिंक आणि कर्मा इथे कर्मा. हे कोण विचारायला गेलं तिकडे प्राइस काय बोलले? 500 रुपये पर पर्सन. 500 रुपये पर पर्सन. पहिलं मला वाटलेलं की पिंक मध्ये फ्री आहे कारण का रील वगैरे आलेले तसे की इकडे फ्री आहे म्हणून. आता बघूया तिकडे तर 500 रुपये पर पर्सन आहे आणि इकडे बघूया आपण कर्माचे फळ काय भेटतात ते म्हणजे कर्माची प्राइस काय आहे ते. मित्रांनो जर तुम्ही कर्मामध्ये आलात तर 500 रुपयाला 2 दिवस आणि पिंक मध्ये गेलात तर 500 रुपयाला 1 दिवस. हे बघा इथे टाउन गोवा ही पूर्ण टिटोज लेन आहे. इथे ना पूर्ण पबनी भरलेलं असतं सर्व. नुसतं पब असतं सर्व. हे बघा मित्रांनो तुम्हाला मासे दाखवते बघा. मासे बघा मासे किती सारे मासे बघा. हे बघा फुल डिटेल मध्ये मासे बघा.
सर्वजणांना डाऊट असेल की तिथे कुठला क्लब फ्री वगैरे आहे का, तर तसं काहीच नाही आहे. ते तुम्हाला प्रत्येक क्लबला काही ना काहीतरी पैसे आहेत आणि ते लोक तुम्हाला काही ना काहीतरी ऑफर करतात. आणि जे जिथे तुम्हाला तिथे बोलतात ते लोक की फ्री आहे, तिकडे फ्री असल्यावर तिथे आतमध्ये गेल्यावर ते तुम्हाला काहीतरी घ्यायला लावतात कंपल्सरी. म्हणजे इन शॉर्ट असं बघायला गेलं तर काहीच फ्री नाही तिकडे. सो मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल या व्हिडिओमध्ये आपला डे फर्स्ट कसा होता आणि फायनली आपण आलो आहे आपल्या हॉटेलवरती. सो तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं असाल की आपण कसं ट्रॅव्हल केला, तिथून आपण कसं तिकडनं ट्रॅव्हल करून आपण हॉटेलजवळ आलो. हॉटेलमधून आपल्याला हॉटेल कितीला पडला, हॉटेलची प्राईस काय, नंतर आपण काय जेवलो, कुठे फिरलो, सर तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटलं असेल. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली ती व्हिडिओ. आणि पुढचा पार्ट बघा, डे 2. डे 1 इकडे संपतोय